गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण कालच्या राहिलेल्या पार्टला पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि आज जो आपण काही पॉईंट्स बघणार आहेत त्या पॉईंट्सला व्यवस्थितपणे फार काळजीपूर्वक असं म्हणेन मी, फार काळजीपूर्वक त्या पॉईंट्सला व्यवस्थितपणे नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यावरती प्रत्येक वेळेच्या एक्झाममध्ये मग ते नीट जेई जे काय असेल त्या एक्झाममध्ये त्या चार्टवरती हमखास एक क्वेश्चन तरी कमीत कमी असतो. त्याच्यामुळे तो पॉईंट हा व्यवस्थितपणे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे नोट डाऊन करायचं आणि समजून घ्यायचं. कालच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ युनिट सेल किंवा लॅटिस आपण बघत असताना आपण त्याला जनरली काय केलं होतं, 4 टाईपमध्ये डिवाईड केलं होतं. आता 4 टाईप म्हणल्यानंतर कसं, एक होतं सिम्पल आणि दुसरा एक पार्ट केला होता सेंटर्ड, बरोबर आहे. सिम्पल आणि सेंटर्ड अशा पद्धतीनं. आता सिम्पलला आपण आणखीन एक नाव दिले प्रिमिटिव्ह. सिम्पलला आणखीन एक नाव काय दिले, प्रिमिटिव्ह. आणि सेंटर्ड म्हणजेच कोणते आले, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि एंड सेंटर्ड. म्हणजे हे 3 आणि सिम्पल एक, किती 4 ह्या टाईपमध्ये आपण काय केले, टाईप्स ऑफ युनिट सेलला जनरली काय केले, डिवाईड केले. टाईप्स ऑफ युनिट सेल और त्याच्याचमध्ये आपल्याला आणखीन एक बघायचं आहे की टाईप्स ऑफ युनिट सेल कोणत्या टाईप्स आहे आणि त्याच्यामध्ये ॲटम्स पर युनिट सेल, एका युनिट सेलमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असतील ते सुद्धा आपल्याला ह्या पॉईंटवरून लक्षात येईल. लक्षात. आता हे बघत असताना टाईप्स ऑफ युनिट सेल हे 4 टाईपमध्ये आपण बघितलेत. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की सिम्पलमध्ये आपण जनरली बघितलं की 8 कॉर्नर्स असतात, बरोबर आहे. सिम्पलला मी इथं काढतो व्यवस्थित, ठीक आहे. ठीक आहे. आता ह्या पॉईंटला आपण काय करतोय, जॉईंट करतोय. पहा, नंबर ऑफ कॉर्नर्स 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. दॅट मीन्स नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहेत, 8 आहेत, बरोबर आहे. आणि आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितले की हे जे कॉर्नर्स आहेत हे कॉर्नर्स किती आतमध्ये किती स्पेस देतात किंवा आतमध्ये किती असतात, 8 × 1/8. 1चा कितवा पार्ट येतो ह्या क्यूबमध्ये, 1चा 8वा भाग येतो. म्हणून आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट किती असतील, मग 1 युनिट असेल. किती असेल, 1 युनिट काढलं. म्हणजेच काय काढलं आपण, ॲटम्स पर युनिट सेल किती आलं, कशामध्ये, सिम्पलमध्ये. सिम्पल त्यालाच नाव काय दिले आपण, प्रिमिटिव्ह 1 आलं. सिम्पल किंवा प्रिमिटिव्हमध्ये नंबर ऑफ युनिट किती असतात, 1 युनिट असतो, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण दुसरे टाईप बघितले होते, है ना, फक्त नावं सांगितले होते. आता त्याला पुढं कंटिन्यू करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. पहिला आहे फेस सेंटर्ड. पहिला कोणता आहे, फेस सेंटर्ड. आता लक्षात घ्या, मी इथं क्यूब काढतोय परत. फेस सेंटर्ड म्हणजे नेमकं कसा असतो पहा. कशाला फेस सेंटर्ड म्हणायचं, याच्यामध्ये परत नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहे, येतील 8 कॉर्नर येतील, मान्य, ठीक आहे. आता ह्या 8 कॉर्नरमध्ये नंबर ऑफ फेस किती आहेत पहा. आता ते कसं बघायचं, फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला इथे दाखवतो. समजा हा एक आपला क्यूब आहे, क्यूबच आहे म्हणा, एक ठोकळा आहे समजा, ठीक आहे ना. हा काय ठोकळा आहे, किंवा ज्या रूममध्ये तुम्ही बसलात त्या रूमला एक समजा एक बॉक्स म्हणा किंवा युनिट सेल म्हणा, है ना. आता त्या युनिट सेलमध्ये नंबर ऑफ कॉर्नर तर 8 आहेत, ते आपण बघितले, इथे डॉटेड फॉर्ममध्ये दाखवले. आता आपण काय बघतोय की फेस सेंटर्ड बघतोय. काय बघतोय, फेस सेंटर्ड, है ना. आता फेस सेंटर्ड म्हणजे नंबर ऑफ फेस किती आहेत पहा, लक्षात घ्या. ही भिंत आहे म्हणजे एक फेस झाला, त्याच्या समोरची भिंत म्हणजे दुसरा फेस झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर राईट हँडचं एक फेस झाला, लेफ्ट हँडचं एक फेस झाला, किती झाले, नंबर ऑफ 4 झाले. वरचं एक झालं, बरोबर आहे, म्हणजे आपलं छत झालं 1 आणि खालची फ्लोरिंग 1, 6 झाले. म्हणजे नंबर ऑफ फेस किती असतात, 6 असतात, बरोबर आहे. मी त्याला इथं दाखवायचा प्रयत्न करतो. समजा इथं एक दाखवला आहे आपण, हा एक फेस आहे. इथं एक दाखवला आहे 2, इथं एक दाखवला आहे आणि इथं एक दाखवलं, हे झाले 4, बरोबर आहे. म्हणजे 4 साईडच्या भिंतीचे हे 4 डॉट झाले. आता राहिले किती, 2, जे की खालचं आणि वरचं. त्याला मी एकाच ठिकाणी इथं दाखवतो वेगळ्या पद्धतीनं. किती झाले टोटल पहा, 6 आले का, बरोबर आहे. आता आपल्याला माहीत आहे कॉर्नर्स किती आहेत, 8 × है ना, नंबर ऑफ कॉर्नर्स 8 आहेत. त्याच्यापैकी नंबर ऑफ
एरिया त्या क्यूबमध्ये किती येतो 1/8 म्हणजेच किती आला इथं 1 युनिट आला, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर नंबर ऑफ फेज किती येतो 6 इंटू, आता त्या फेजमध्ये समजा ह्याला आपण बॉल म्हणलं तर प्रत्येक फेजमध्ये किंवा ह्या भिंतीला मी समजा इथं असं बॉल लावला आहे, ह्या भिंतीला इथं बॉल लावला आहे, बरोबर आहे. आता या भिंतीच्या मधोमध जर बॉल असेल, मी इथं असं लावलं आहे, तर काय होईल अर्धा पार्ट ह्या भिंतीच्या आतमध्ये असेल, म्हणजे आपल्या रूममध्ये असेल, अलीकडच्या साईडला असेल, म्हणजे हे अर्धा पार्ट तुम्हाला समोरून दिसतोय आणि अर्धा पार्ट कुठं असेल वॉलच्या बिहाइंड, म्हणजे भिंतीच्या काय असेल पलीकडे असेल किंवा बाजूच्या रूममध्ये असेल, म्हणजे अर्धा पार्ट इथं कव्हर होतोय. म्हणजेच किती येतोय 1/2, म्हणजे हाफ पार्ट आतमध्ये आणि हाफ पार्ट बाहेर, म्हणजे आतमध्ये येतोय अर्धा, म्हणजे नेमकं किती आले इथं 3. म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन फेस सेंटर्ड है ना, प्रेझेंट इन फेस सेंटर्ड युनिट सेल किती येतील टोटल 1 आणि हे 3 4 येतील. किती येतील 4 आले, बरोबर आहे. हा झाला 1, बरोबर आहे फेस सेंटर्ड. आता नेमकं आपल्याला बघायचं आहे बॉडी सेंटर्ड. दुसरा कोणता बघायचा आहे बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटर्ड परत मी क्यूब काढतोय, ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये क्यूबला थोडंसं वेळ लागला होता आपला, बरोबर आहे. हा क्यूब काढतोय, परत ह्याला किती कॉर्नर येतील 8 कॉर्नर असतील. हे आपल्याला माहीत आहे सिंपलमध्ये सगळ्यांना किती असतात 8 असतात, आले 8. आता आपण काय म्हणतोय की बॉडी सेंटर्ड म्हणतोय. बॉडी सेंटर्ड म्हणजे असा युनिट सेल की ज्याच्या बॉडीमध्ये काय असेल एक ॲटम प्रेझेंट असेल. मी इथं काढतो सेंटरला, थोडंसं मोठं काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, बरोबर आहे. ह्याला म्हणायचं बॉडी सेंटर, लक्षात. आता बॉडीच्या सेंटरमध्ये आहे म्हणजे क्यूबच्या किंवा तुमच्या ज्या हॉलमध्ये किंवा रूममध्ये बसलात त्याच्या काय असेल हा सेंटरमध्ये असेल, म्हणजे टोटली कसा असेल आतमध्ये असेल. आता मला सांगा नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहेत 8 आहेत. त्याच पद्धतीने काढतो आपण 8 × 1/8 इज इक्वल टू काय असेल 1 असेल. 8 × 1/8 म्हणजेच किती आला 1 आलं, बरोबर आहे. आता मला सांगा त्या बॉडीच्या सेंटरमध्ये आहे, बरोबर आहे. बॉडीच्या किती आहे सेंटरमध्ये आहे, म्हणजे टोटली कसा आहे तो आतमध्येच आहे, बॉडीच्या आतमध्ये आहे है ना. किती आहेत 1, म्हणजे टोटल नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन बॉडी सेंटर्ड युनिट सेल किती असतील 2. बॉडी सेंटर्डमध्ये नंबर ऑफ युनिट किती असतील 2 ॲटम्स असतील, आलं लक्षात. बॉडी सेंटर्डमध्ये फेस सेंटर्डमध्ये किती येतील 4 आणि सिंपल किंवा प्रिमिटिव्हमध्ये किती येईल 1 असेल है ना. 1 ॲटम काय असेल प्रेझेंट असेल. इथे तुम्ही 1 ॲटम, इथे किती असतील 4 ॲटम्स, इथे किती असेल टोटल 2 ॲटम्स, आलं लक्षात. हे झाले, एक झाला फेस सेंटर्ड, दुसरा झाला बॉडी सेंटर्ड, ठीक आहे. आता राहिला कोणता एंड सेंटर्ड. पुढचा कोणता आहे एंड सेंटर्ड है ना. आता एंड सेंटर्ड म्हणजे नेमका कसा असतो की एंड सेंटर्ड म्हणजे काय 4 कॉर्नर तर आहेत है ना, 4 कॉर्नर आहेत, पण त्या 4 कॉर्नरला आपल्याला 2 फेजमध्ये घेता येईल. म्हणजेच कसं मी इथं क्यूब काढतोय, ह्याला जॉईंट करून घेऊया आपण. परत किती कॉर्नर येतील 8 कॉर्नर्स असतील, त्याला आपण हायलाईट करतो इथं. हे 8 कॉर्नर आले, ठीक आहे. आता हे 8 कॉर्नर आल्यानंतर आपण बघतोय काय एंड सेंटर्ड बघतोय, बरोबर आहे. कॉर्नर आणि एंडला किती प्रेझेंट आहेत, बरोबर. तर हा एंड हा 1 आणि हा 1, बरोबर आहे. मग आता हे अशा टाईपनं असतील की त्याच्यामध्ये अर्धा पार्ट ह्या बॉलचा किंवा ह्या ॲटमचा कसा असेल आतमध्ये असेल आणि अर्धा कुठं असेल बाहेर असेल, युनिट सेलच्या बाहेर असेल आणि अर्धा आतमध्ये असेल. असे किती आहेत 2 आहेत, बरोबर आहे. मग आता आपल्याला माहीत आहे 8 × 1/8 हे काढतो आपण सिंपलवरून, किती आलं 1 आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे किती दिसत आहेत पहा एंड सेंटरला, बरोबर आहे. किती आहेत बॉल 2 आहेत, बरोबर आहे. किती आहेत 2, बरोबर. मग आता 2 पैकी अर्धा अर्ध दोन्हीचं काय होतंय आतमध्ये येतोय, अर्ध बाहेर जातोय. 2 × 1/2 परत किती आला 1, म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स किती प्रेझेंट असतील एंड सेंटर्डमध्ये 2 ॲटम्स असतील. किती असतील 2 ॲटम्स असतील, ठीक आहे ना. आलं लक्षात इथपर्यंत, बरोबर आहे. ह्या गोष्टी आपल्याला
प्रॉब्लेम सॉल्व करत असताना बऱ्यापैकी यूजमध्ये येतात, त्याच्यामुळं ह्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्याला नोट डाऊन करा. आता जो पुढचा पार्ट असेल तो पुढचा पार्ट आपल्याला आणखीन थोडंसं आता महत्त्वाचं बघत जायचं आहे. लक्षात आलं इथपर्यंत? ठीक आहे, आता पुढचा पार्ट बघू. अकॉर्डिंग टू है ना अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन युनिट सेल, त्याला फर्दर काय केलं जातं, डिवाइड केलं जातं. आता कशाच्या? अकॉर्डिंग टू अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. मी इथं लिहितो हेडिंग. according to arrangement of atoms in unit cell है ना, त्याच्यावरून काय करतो आपण, परत त्याला डिवाइड करतो युनिट सेलवरून. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आता हा जो टेबल बघणार आहेत आपण, हा टेबल फार महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात? इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आणि घरी बसल्या बसल्या एखाद वेळेस जर क्यूब असेल जे खेळत असतो आपण, ज्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स असतात, त्या कलर्सला काय करतो आपण, एका फेजमध्ये आणायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. तर त्या क्यूबवरून तुम्हाला लक्षात येईल त्या गोष्टी. ठीक आहे, त्या गोष्टी लक्षात येतील. मी इथं लिहिलो आहे युनिट सेलमध्ये, परत लिहायचं आहे. आपण बघू युनिट सेल, परत त्याच्यामध्ये ॲटमची अरेंजमेंट है ना, इथे लिहितो युनिट सेल ॲटम है ना अरेंजमेंट, ॲटमची अरेंजमेंट. आणि थर्ड कॉलममध्ये लिहा ॲटम्स पर युनिट सेल, ॲटम्स पर युनिट सेल. थर्डमध्ये ॲटम्स पर युनिट सेल अशा टाईपनं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी आपण काय करू, बघत चालू. ठीक आहे है ना. ॲटम्स पर युनिट सेल किंवा त्यालाच आणखीन एक नाव दिलं जातं, रँक ऑफ युनिट सेल. काय म्हणलं जातं, रँक ऑफ युनिट सेल असं सुद्धा म्हणता येईल. ठीक आहे, आता वन बाय वन एक एक पॉईंट आपण बघत चालू. ठीक आहे, म्हणजे किती टाईप येतात है ना अरेंजमेंटवरून. पहिला आहे सिंपल युनिट, ज्याला की आपण म्हणतो प्रिमिटिव्ह असं सुद्धा म्हणतो. नंबर एक सिंपल किंवा त्यालाच प्रिमिटिव्ह असं सुद्धा म्हणतो आपण, युनिट सेल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ॲटम्सची अरेंजमेंट आता बघितली आपण है ना, कशी असते हो, ओनली ॲट कॉर्नर. कुठे असते, ओनली ॲट कॉर्नर. ठीक आहे, म्हणजेच कसं 8 × 1/8 इज इक्वल टू किती आला, 1 है ना. नंबर ऑफ ॲटमची अरेंजमेंट किती आली, 1 आली. बरोबर आहे, त्यालाच आपण इकडं 1 लिहितो. हॅलो. ठीक आहे, आता पुढचा फेस सेंटर्ड काढलं आहे आपण. फेस सेंटर्ड इथं सरळ लिहितो मी 2 नंबर, फेस सेंटर्ड है ना. फेस सेंटर्ड कसं काढलं सांगा बरं. आत्ताच लिहून बघितले आपण. फेस सेंटर्ड 8 × 1/8 इज इक्वल टू काय असेल, 1 असेल. त्याच्यानंतर फेस किती आहेत, नंबर ऑफ फेजेस 6 आहेत. 6 मध्ये अर्धा येत असेल तर टोटल किती आले, 1. म्हणजे टोटल किती, 8 × 1/8 इज इक्वल टू 1 आणि 6 × 1/2 इज इक्वल टू किती आले, 3. म्हणजे टोटल किती आले इथं, 4. किती आले, 4. बरोबर. आणि त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड है ना, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये किती येतील, 2. बॉडी सेंटर्डमध्ये किती येतील, 2. म्हणजे कसं 8 × 1/8 इज इक्वल टू 1 आणि त्याच्यानंतर बॉडीच्या सेंटरमध्ये असल्यामुळं किती असेल, तो एकच असेल. बरोबर आहे, त्याच्यामुळे किती आले, टोटल 2 येतात है ना. बॉडी सेंटर्डमध्ये किती आले, इथं लिहितो मी 2. बरोबर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बॉडी सेंटर्डच्या नंतर एंड सेंटर्ड है ना. आता एंड सेंटर्डमध्ये किती येतात, परत 2 येतील. एंड सेंटर्डमध्ये किती येतील, 2. एट × 1/8 इज इक्वल टू 1 आणि 2 × 1/2 इज इक्वल टू किती,
परत 1 म्हणजे इथं सुद्धा किती आले 2. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे पुढचा हेक्झागोनल एक बघता येईल आपल्याला, तो सुद्धा मी दाखवणार आहे. हेक्झागोनल. ठीक आहे. आता हेक्झागोनलमध्ये है ना कॉर्नर, बॉडी आणि फेस सेंटर्ड हे 3 येतात. कोणकोणते? कॉर्नर, बॉडी अँड एंड सेंटर असे हे 3 येतात. आता हे थोड्या वेळानंतर आपण टेबल बघणार आहोत. त्या टेबलमध्ये किती येतील त्या गोष्टी तुम्हाला त्या टेबलवरती कळून जातील. आलं लक्षात? त्याच्यामुळं ॲटम्स पर युनिट सेलसुद्धा किती येतील ते सुद्धा तुम्हाला काय होईल तिथं लक्षात येईल. आलं लक्षात? हे 3 मध्ये आपण काय केलं, ह्याला कॅटेगराईज केलं. लक्षात आलं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम आहे? नाही. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. आता पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या, हेक्झागोनल युनिट सेलमध्ये आपल्याला किती भेटतात हे बघायचं आपल्याला. हेक्झागोनल युनिट सेलमध्ये हेक्झागोन मी काढायचा प्रयत्न करतो है ना, का तर 2D डायग्राम 2D वरती काढणं 3Dची डायग्राम थोडंसं काय होतं अवघड होतं, त्याच्यामुळं काढायचं मी प्रयत्न करतो याच्यावरती. बघूया आपल्याला जमतं का. हा एक झाला. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये अशा टाईपचं हेक्झागोन आपण काढू शकतो है ना. दिसतोय हेक्झागोन सारखं है ना, हेक्झागोन सारखं दिसतोय. ओके. आता नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहेत पहा. अप्पर साईडला 6 आहेत, खालच्या साईडला 6 आहेत. बघा चला 1 2 3 4 5 6. इन द सेम वे खालच्या साईडला सुद्धा किती असतील 6. आता नंबर ऑफ कॉर्नर्स किती भेटलेत. कॉर्नर्स 12. नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहेत 12. बरोबर आहे. आता नंबर ऑफ कॉर्नर्स 12 म्हणल्यानंतर है ना कसं असतील. आता एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये ह्याला लिहितो मी इथं इंटू है ना 1/6. बघा कशा पद्धतीने किती होतात. किती आले 2 येतील का है ना, 2 येतील. बॉडी सेंटर्डमध्ये 3 येतील आणि फेस सेंटर एंड सेंटर्डमध्ये 1 येईल है ना. इथं 2 बॉडी सेंटर्ड. आता बॉडी सेंटर्डमध्ये लावत असताना कशा पद्धतीने लावणार हे पण लक्षात घ्या. बॉडी सेंटर्डमध्ये लावत असताना इथं मी काय करतो 1 2 हे 3 हे है ना, आणि हे बॉडीच्या सेंटरमध्ये आणि हे एंडच्या सेंटरमध्ये हे 2 एंड्स आहेत आणि हे बॉडी सेंटर्ड आहे. बरोबर आहे. आता बॉडी सेंटरमध्ये नंबर ऑफ किती आहेत 3. मग आता 3 आहेत म्हटल्यानंतर 3 × 1 करा. 3 × 1 इज इक्वल टू किती आलं 3. बरोबर आहे. आणि एंड सेंटरमध्ये किती आहे बा, एंडमध्ये अर्धा पार्ट आतमध्ये अर्धा पार्ट काय असेल बाहेर असेल है ना. 2 × 1/2 इज इक्वल टू किती आलं 1 आलं परत है ना. 2 × 1 है ना, आलं का 1 आलं. म्हणजे टोटल किती झाले, टोटल ॲटम्स पर युनिट सेल हेक्झागोनलमध्ये 6 ॲटम. किती आले 6. आलं इथपर्यंत. म्हणजे टोटल ह्याच्यावरून काढले आपण कॉर्नर्स किती आहेत टोटल 12. आणि त्याच्यानंतर बॉडी सेंटरमध्ये किती आहेत 3 आहेत. काढले इथं 3. इथं 3 डॉट दिसत आहेत तुम्हाला. आणि फेस एंड सेंटरला किती आहेत 2 है ना. 2चा अर्धा पार्ट बाहेर आहे हेक्झागोनच्या आणि अर्धा पार्ट आतमध्ये आहे है ना. म्हणजे इकडचा अर्धा आणि इकडचा अर्ध. बरोबर आहे. किती आलं 1 है ना. अशा पद्धतीनं हे हेक्झागोनल काढलं आपण. म्हणजे टोटल ॲटम्स प्रेझेंट इन हेक्झागोनल है ना युनिट लॅटिस किती असतील 6 ॲटम्स असतील. आलं इथपर्यंत. ठीक आहे. आता आपण टेबल बघायला सुरुवात करू. ठीक आहे. आता आपण टेबल काय करायचं आहे स्टार्ट करायचं आहे. आता त्या टेबलमध्ये लक्षात घ्या, करत असताना थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवत चला है ना. इथे लिहितो मी, हे इरेज करतो आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी लिहायला सुरुवात करतो. आय थिंक इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल.
ठीक आहे. आता एक एक आपण बघायला सुरुवात करू. पहिलं काय म्हणतोय, क्युबिक है ना, किंवा इथे लिहितो मी टाइप्स ऑफ युनिट सेल. Unit cells are formed according to, है ना, according to cell parameters. According to cell parameters. आता सेलचे पॅरामीटर्स आता बघायचे आहेत आपल्याला. नेमकं म्हणजे सेलचे पॅरामीटर म्हणजे आपण नेमकं काय म्हणतो, ठीक आहे. ज्याला की आणखीन एक नाव दिलं जातं क्रिस्टल अरेंजमेंट किंवा ब्रॅव्हिस लॅटिस. इथे लिहितो मी. पहिलं कोणतं, क्युबिक. त्याच्यानंतर दुसरा आहे तो कोणता, टेट्रागोनल. तिसरा आहे ऑर्थोरोम्बिक. चौथा आहे मोनोक्लिनिक. पाचवा आहे ट्रायक्लिनिक. सहावा आहे हेक्सागोनल. सातवा आहे तो रोम्बोहायड्रल. ठीक आहे. हे झाले टाईप्स काढले आपण, आलं लक्षात, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये सेलचे पॅरामीटर्स म्हणजे अँगल बघायचे आहेत, आलं लक्षात. अँगल्स बघत चालायचे आहेत. मी अगोदर लिहून घेतो आणि त्याच्यानंतर आपण अँगल्स बघू. A = B = C, है ना, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, अल्फा बीटा. अल्फा = गामा किती, 90 डिग्री, ठीक आहे. ज्याच्यामध्ये परत 3 काय करतो आपण, टाईप काढतो. कोणते पहा, इथं छोटे छोटे लिहितो मी. एक आहे सिम्पल, दुसरा आहे फेस आणि तिसरा आहे बॉडी. असे 3 झाले. आता टेट्रागोनलमध्ये A = B बट B ≠ C, किंवा त्यालाच आपण म्हणता येईल अल्फा बीटा गामा 90 डिग्री. आता काय काय चेंजेस करतोय मी तुम्हाला त्यासोबत सांगत चालतो. ह्याच्यामध्ये किती येतील, 2. ह्याच्यामध्ये किती येतील, 2. ठीक आहे. मी इथं थोडंसं लाईन मारतो अशी, तुम्हाला थोडंसं काय होईल, सोपं होईल. 90 डिग्री. ह्याच्यामध्ये किती असतील म्हणलं, 2. कोणकोणते, सिम्पल आणि बॉडी सेंटर. ठीक आहे. असे 2 आले ह्याच्यात परत. आता इथं परत आपण काय करू, लाईन मारून घेऊ, पुढच्या गोष्टी बघायला येतील. ऑर्थोरोम्बिकमध्ये पहा, आता थोडंसं चेंज करतोय आपण. इथं A = B = C ठेवलं आहे आणि अल्फा बीटा गॅमा अँगल सगळं सेम ठेवलं आहे. आता इथं काय केलं, फक्त एक अँगल एक साईड काय केली आपण, चेंज केली. A = B आहे पण B ≠ C, म्हणजे फक्त काय केलं, एक चेंज केलं. आणि अल्फा बीटा गॅमाचा अँगल काय केला आपण, तेच ठेवलं आहे सेम, बरोबर आहे. आता काय काय चेंजेस थोडे थोडे करत चाललो आहे पहा. आता आलो होत आपण कुठं, ऑर्थोरोम्बिकमध्ये. A ≠ B अँड B ≠ C, है ना. अल्फा बीटा काय असेल, गामा 90 डिग्री. आता काय केलं मी, तिन्ही अँगल है ना, A आणि B आणि C काय केलं, चेंज केलं, पण अँगल तेवढंच ठेवले, है ना. ठीक. आता ह्याच्यामध्ये पुढच्या गोष्टी पहा, पुढं कोणकोणते येतात. ह्याच्यामध्ये टोटल नंबर येतात 4. कोणकोणते, एक असतो सिम्पल, त्याच्यानंतर फेस, त्याच्यानंतर बॉडी आणि परत कोणता येतो शेवटी, एंड. पुढचा कोणता येतो, एंड. असे 4 आले, बरोबर आहे. आता पुढं मोनोक्लिनिकमध्ये पहा, आता काय चेंज करतोय आपण. मोनोक्लिनिकमध्ये A ≠ B अँड B ≠ C, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर अँगलमध्ये पहा, आता अल्फा अँड गामा = 90 डिग्री बट बीटा ≠ 90 डिग्री,
90 डिग्री. आता ह्याच्यामध्ये मोनोक्लिनिकमध्ये टोटल आपण 2 काढतो, एक सिंपल आणि दुसरा आहे एंड सेंटर, सिंपल आणि एंड सेंटर. आता ट्रायक्लिनिकमध्ये आता अँगल ॲज वेल ॲज साईडसुद्धा सगळेच इक्वल ठेवायचे नाही, सगळे चेंज करूया आपण. ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, है ना. आणि त्याच्यानंतर अँगलसुद्धा अल्फा नॉट इक्वल टू बीटा अँड बीटा इज नॉट इक्वल टू गामा, है ना. हे सगळेच कसे असतील, नॉट इक्वल्स टू कशाला 90 डिग्री. आता ह्याच्यामध्ये एकच येतो ज्याला की आपण म्हणतो सिंपल. टाईप ऑफ युनिट सेल किती येतो, एक, ज्याला की आपण लिहिले इथं सिंपल. त्याच्यानंतर आहे हेक्झागोनल पुढचा. आता हेक्झागोनलमध्ये पहा, ए इज इक्वल टू बी बट बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा अँड बीटा अँगल इज इक्वल टू काय असतील 90 डिग्री असतील. अल्फा अँड बीटा अँगल किती 90, बट गामा इज अँगल किती आहे 120 डिग्री. इथं थोडं चेंज झालं का नाही बघा, है ना. इथं कसा भेटेल, मिक्स्ड फॉर्ममध्ये असेल, मिक्स्ड म्हणजे एकच असेल तो सुद्धा. आणि शेवट आहे तो कोणता, रोम्बोहायड्रल. त्याच्यामध्ये लिहिता येईल ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, है ना, अँड अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गामा नॉट इक्वल्स टू 90 डिग्री. लक्षात, नॉट इक्वल्स टू 90 डिग्री. आता ह्याच्यामध्ये एकच येतो सिंपल, किती येतो सिंपल. आता आलं, ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता सेलचे पॅरामीटर म्हणजे नेमकं काय असतील हे आपण बघूया अगोदर, ठीक आहे. समजा मी इथं एक क्यूब घेतला आहे, ह्या क्यूबमध्ये आपल्या लक्षात येईल की, है ना, हा सिंपल क्यूब घेतला आहे. आता ह्या सिंपल क्यूबमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे जर लक्ष दिलं, ह्याला जॉईंट करून घेऊया आपण अशा पद्धतीनं, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या सिंपल क्यूबमध्ये आपल्याला बघता येईल की सेलचे पॅरामीटर म्हणजे ह्याला जर आपण समजा ह्या कॉर्नरला जर आपण झेड म्हणलं तर हा काय असेल, समजा एक्स असेल किंवा हा काय असेल वाय असेल. म्हणजेच एका साईडला जर आपण इथून इथपर्यंतचा डिस्टन्स जर ए म्हणलं तर इथून इथपर्यंतचा डिस्टन्स काय असेल बी असेल, बरोबर आहे, बी असेल. आणि इथून इथपर्यंतचा डिस्टन्स काय असेल समजा सी असेल, है ना, काय असेल सी असेल. हा डिस्टन्स झेड ॲक्सिसवरचा ए, वाय ॲक्सिसवरचा बी आणि एक्स ॲक्सिसवरचा बी आणि वाय ॲक्सिसवरचा सी, बरोबर आहे. आता त्याच्या समोरचे जर आपण बघितले तर अँगल जर बघितले आपण, जो एच्या समोरचा असेल त्याला म्हणायचं अल्फा आणि बीच्या समोरचा असेल त्याला म्हणायचं बीटा. एच्या समोरचा हा अँगल कोणता असेल अल्फा, बीच्या समोरचा हा अँगल कोणता असेल बीटा आणि सीच्या समोरचा हा अँगल कोणता असेल गामा, बरोबर आहे. ह्यालाच मी असं काढू का, हो का, है ना, हा कोणतं अशा पद्धतीनं, हा झेड तुमचा, हा वाय आणि हा एक्स ॲक्सिस. हा कोणता असेल बीटा, है ना, हा कोणता असेल अल्फा आणि हा कोणता असेल गामा, बरोबर आहे. म्हणजे इथं डिस्टन्स ए आहे समजा आणि इथं डिस्टन्स इकडच्या साईडला सी आहे आणि इकडच्या साईडला काय समजा बी आहे, बरोबर आहे. म्हणजे 120चा अँगल आहे समजा त्यांच्यामध्ये. कितीचा अँगल 120चा अँगल असेल, आलं लक्षात, ठीक आहे. आता ह्याच्यावरून लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू युनिट सेल्स आर फॉर्म्ड अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर, टाइप्स ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर. हे सेलचे पॅरामीटर आहेत. आता ह्याच्यावरून किती नमुने तयार होतात बा, है ना, किती तयार होतात बा टाईप ऑफ युनिट सेल. क्युबिकमध्ये 3, टेट्रागोनलमध्ये 2, ऑर्थोरोम्बिकमध्ये 4, मोनोक्लिनिकमध्ये 2, परत ट्रायक्लिनिकमध्ये 1, हेक्झागोनलमध्ये 1 आणि रोम्बोहायड्रलमध्ये 1. म्हणजे टोटल 3, 2, 5, 9, 11, 12, 13 आणि 1, 14. म्हणजे हे 14 ब्रॅव्हिस लॅटिस तयार होतात, आलं लक्षात. आता ह्या टेबलला तुम्हाला मी परत सांगतोय, हा टेबल फार इम्पॉर्टंट आहे. ह्या टेबलला व्यवस्थितपणे तुम्हाला कोणत्याही टेक्निकनं तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे, आलं लक्षात. तर ते लक्षात ठेवण्यासाठी नोट डाऊन करून व्यवस्थितपणे परत काय करत चला, रिवाईज करत चला. हा टेबल
महत्त्वाचा आहे आणि हा चॅप्टरच्या नंतर ह्या आपल्याला परत बऱ्याच ठिकाणी आपल्याला तो यूज करायचा आहे. त्याच्यामुळं